नव्हतं आपल्या इंटेन्शन्समध्ये, असं मला म्हणता येईल याच्यामध्ये. आज महिलांचा सहभाग संरक्षण दलाच्या विविध क्षेत्रामध्ये सातत्यानं वाढतोय. या मोहिमेनं त्या प्रवासामध्ये कोणता नवा टप्पा गाठला असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की जे आम्ही आज साध्य केलेलं आहे ॲज अ ट्राय सर्व्हिसेस, मग त्याच्यामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिन्ही फोर्सेसच्या वुमेन अधिकारी आहेत त्याच्यामध्ये. ह्या सगळ्यांना बघून त्या स्वतःला एक प्रेरणा पण येत असेल की एअरफोर्सने कधी पाणी बघितलेलं नाही आहे. ऑफकोर्स म्हणजे त्यांच्याकडे वेगळे वेगळे पद्धती आहेत, पण सेलिंग म्हणून त्यांच्याकडे स्पोर्ट नाही आहे विषयाचा. पण त्यांनी पण ही गोष्ट करून ठेवलेली आहे. नेव्ही तर करतेच, पण आर्मीने स्वतःची बोट घेऊन ह्याच्यामध्ये लॉन्च केलेलं आहे आणि त्यां बोट घेऊन दाखवलं पण आहे की आम्ही हे सगळ्या गोष्टी करू शकतो. तर मला असं वाटतं की ज्या आपल्या युवती आहेत त्यांनी ह्याच्यावरनं बघायला पाहिजे की कशा कुठल्या पद्धतीने आपण एक गोष्ट डिसाईड करून करू शकतो या गोष्टी. आणि आपल्या लिमिट्सला आपण इनफॅक्ट एक्सपॅन्ड करू शकतो बिकॉज ऑफ युअर ओन डिसिप्लिन, बिकॉज ऑफ व्हॉट एव्हर विल पॉवर यू हॅव. आय थिंक त्यांनी ह्याच्यातून ही गोष्ट घ्यायला पाहिजे अँड दे शुड ऑल्सो अंडरस्टँड की डिफेन्स फोर्सेस जे आहेत अशा अपॉर्च्युनिटी वेळोवेळी देत येत असतं. असं नाही की म्हणजे ही एकच अपॉर्च्युनिटी होती, पण अशा खूप अपॉर्च्युनिटीज आहेत की ज्याच्यामध्ये डिफेन्स फोर्सेस इज कमिंग अप, असं मला वाटतं. आता आत्मनिर्भर भारताबद्दल सातत्यानं चर्चा होताना दिसते.